आपण थेट त्यांच्याशी प्रतिक्रिया आज भेटीसाठी तुम्ही आलेला सर, भेटीसाठी तुम्ही आलेला राज ठाकरेंच्या घरी पोहोचलेले आहेत एकनाथ शिंदे, सोबत श्रीकांत शिंदेही असल्याचं कळतं आहे। राज ठाकरे एकनाथ शिंदे यांच्यात डिनर डिप्लोमसी ही होते आहे। उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर एकनाथ शिंदे हे पहिल्यांदा शिवतीर्थात येत आहेत। यापूर्वी मुख्यमंत्री असताना त्यांनी राज ठाकरे यांची शिवतीर्थात दोनदा सदिच्छा भेट घेतली होती। मनसेच्या दीपोत्सवाचं उद्घाटनही एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालं होतं। त्यामुळे ही महाराष्ट्राच्या राजकारणातली आता सगळ्यात मोठी बातमी आहे की राज ठाकरे यांच्या शिवतीर्थावर दाखल झालेले आहेत एकनाथ शिंदे। साहेबांचा निरोप आहे, जाताना स्वतः बोलणार आहेत। काय स्वतः बोलणार म्हणून मी निरोप घेऊन आलो। स्वतः बोलणार सर्वांनी ट्रायपॉड लावा। चला, आपण बघू शकतो शिवतीर्थात बाहेर येऊन सांगितलेलं आहे की स्वतः एकनाथ शिंदे हे बोलणार आहेत, प्रसार माध्यमांशी संवाद साधणार आहेत। महाराष्ट्राच्या राजकारणातली सगळ्यात मोठी बातमी सध्या शिवाजी पार्क येथून येते आहे, जिथे राज ठाकरे यांचं निवासस्थान आहे शिवतीर्थ, आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे डिनर डिप्लोमसीसाठी दाखल झालेले आहेत। राजकीय चर्चा ही स्वाभाविक आहे, कारण दोन प्रादेशिक पक्षांचे मोठे नेते हे भेटत आहेत आणि मोठ्या कालावधीनंतरची ही भेट आहे। स्वतः मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांची दोनदा सदिच्छा भेट घेतली होती त्यांच्या निवासस्थानी। तसंच मनसेच्या दीपोत्सवाचं उद्घाटनही एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालं होतं। एकनाथ शिंदे आता उपमुख्यमंत्री आहेत आणि आता ते सदिच्छा भेटीला आलेले आहेत। यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांची काही दिवसांपूर्वी सदिच्छा भेट घेतली होती। भाजप आणि मनसे यांच्यातली जवळीक वाढते आहे, साहजिक आहे। एकनाथ शिंदे यांचा मनसेला महायुतीत सहभागी करून घेण्यास विरोध होता, असं स्वतः राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत सांगितलं होतं। भाजप आग्रही होती लोकसभा विधानसभा निवडणुकीवेळेस, पण एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेमुळे ते होऊ शकलं नाही, असं राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना बैठकीत सांगितलं होतं। विधानसभा निवडणुकीत आपल्याला पाहायला मिळालं की अमित ठाकरे यांच्या विरोधात शिंदे शिवसेनेचे उमेदवार सदा सरवणकर हे ठाम राहिले आणि त्याचा फटका हा दोन्ही पक्षांना बसला, मनसेलाही बसला आणि शिंदे शिवसेनेलाही बसला, आणि फायदा हा शिवसेना युबीटीला झाला। त्यांचे उमेदवार महेश सावंत हे जिंकून आले। त्यामुळे साहजिकच दोन पक्षांमध्ये थोडी कटुता निर्माण झाली होती आणि अलीकडच्या काळात उदय सामंत यांच्या दोनदा शिवतीर्थावर येण्याचा अर्थच हा म्हटला जात होता की ते दूत म्हणून येत होते एकनाथ शिंदेचे, आणि जी कटुता आहे ती दूर करणं, गैरसमज दूर करणं आणि महापालिका निवडणुकींसाठी काही कॉम्बिनेशन तयार होत आहे का? कारण एका बाजूला